हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर हा व्हिडिओ खूप आधीचा आहे, 26 जानेवारीचा सेकंड पार्ट मी आता अपलोड करत आहे, कारण तब्येत माझी ठीक नाही आहे। परत कामावरून पण खूप लेट येते सध्या मी। तर माझ्यानंतर तन्वीची पण तब्येत बिघडलेली, ताप वगैरे येत होता। तर हा व्हिडिओ आहे तन्वीच्या शाळेतला, आणि पार्ट 1 मी अपलोड केलेलं होतं खूप थोडं करून, आणि आता हा अपलोड करत आहे। तर ही तन्वीची शाळा आहे आणि एवढे स्टुडंट नाही आहेत, तर त्यांच्या शाळेत पहिली ते 4थी पर्यंतचे विद्यार्थ्यांना बोलवत नाहीत, छोट्या आहेत म्हणून, आणि मोठ्यांनाच बोलवतात। तर इथे मला वाटतं प्रभात फेरी पण नाही काढत। आमच्या वेळी तर प्रभात फेरी वगैरे काढायचं, गावात पण हे करायचं, इथे काढतात की नाही माहिती नाही। तर हे एवढेच विद्यार्थी आहेत, म्हणजे 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी असे आहेत। ते पण 5वीचा डान्स असेल त्यांनाच बोलवलं वाटतं, मला वाटतं। तर हे आम्ही 26 जानेवारीला आले होतो सकाळी, मग नंतर कामावर पण मला जायचं होतं। तर व्हिडिओ एन्जॉय करा, आणि कसा वाटला ते व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत तन्वीची पण एक चॅनल आहे, तन्वी काळे म्हणून, तर त्या चॅनललासुद्धा भरभरून मला प्रेम भेटत आहे। तर तुम्हीसुद्धा तिकडे जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून टाका। आपलं तिथे 1K झालेले आहेत ऑलरेडी। तर आता चॅनल मोनेटाईज व्हायचं ईमेलची वाट बघते बस मी। तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा। एकच दीदी महाराज तन्वी विवांशन बला, तन्वी विवांशन बला, विवांशन बला। शाळेचा कोणताही वेळ यांना दिला जात नाही, कारण की सिलेबस मागे राहतो। मुली स्वतः ठाकून एक्स्ट्रा वेळ त्यांना प्रॅक्टिस करत असतात, म्हणून या सर्व मुलींमध्ये जोरदार टाळ्या। त्यानंतर आता बेस महाराजा टीचर बाबू थोड़ देख डांस कसं करायचं ते कचरा नाही। बाबू ने कसं डांस करायचं देख सो के
आता बेस्ट पण पाणी आता बेस्ट नाही पण दीदी मला दीदी जसं दीदी मला हे लेझिमचा डान्स पाहून मला सुद्धा आपले शाळेचे दिवस आठवले, कारण मी पण 10th होती तेव्हा घेतलं होतं लेझिममध्ये. आणि असंच आमचं पण व्हायचं. उल्हास पाटील सर अशा शिट्टीवर मस्त असं स्टेप चेंज करायचे वेगवेगळे, असं खूप मजा यायची मस्तपैकी. नवारी नेसून वगैरे. आम्ही तर दुसऱ्या शाळेत पण गेलेलो होतो लेझिमसाठी तारापूरला, कारण माझी शाळा तिकडे सफळामध्ये छोट्याशा गावात होती माकणेमध्ये. आणि किती छान वाटत होता. तन्वीला वगैरे अलाउड नव्हतं शाळेत, म्हणजे सुट्टी होती त्यांना, पण मी जातेच दरवर्षी त्यांना घेऊन दाखवायला पण. आणि मलाही खूप आवडतं मस्त थोडंसं काहीतरी वेगळं असं. अशीच प्रेरणा यापुढेही देत राहा गावचा. यानंतर शाळा क्रमांक 18 ते छोटा गट प्राथमिक गट आपल्यापुढे देशभक्तीपर गीतातून नृत्य सादर करेल. शाळा क्रमांक 18 सांगपाडा.
तू हेट बेस है ना अंशु हेट बेस विवांश अब डाडा कर मत जा डाडा मारा साहब दिवंग होते त्यांचा देखील प्रदर्शन हॉलमध्ये मांडलेलं आहे. त्याचबरोबर विविध प्रदर्शित केल्यात आले. त्या विज्ञान प्रदर्शनामध्ये आपल्या शाळेला पहिला आयुष भाऊ क्रमांकावरती आपण आलेलो आहोत. ते जे मॉडेल आहे ते मॉडेल देखील आपण हॉलमध्ये मांडलेलं आहे. आणि कविता गायनामध्ये सगळ्या प्रकारच्या कविता घेण्यात आल्या आणि त्यातून एक नंबर काढण्यात आला. एका नंबरचा फक्त सादरीकरण इथे होणार आहे आणि सर्व मान्यवरांना खरोखर नम्र विनंती आहे की मुलांनी काहीतरी तन्वी ए तन्वी बाबू इयत्ता 5वीचा कविता गायनामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे. अभिनय उत्तम कविता गायन कविता पाठांतर आणि उत्तम सादरीकरण या चारही निकषामध्ये या वर्गाला उत्तम गुण मिळाल्यामुळे या वर्गाचा प्रथम क्रमांक आलेला आहे. सर्वांनी एकदा प्रथम जोरदार टाळ्या वाजवून या विजेता गटाचा आपण कौतुक करायचं आहे आणि यानंतर इयत्ता 5वीची मुलं आपल्याकडे कविता सादर करतात. इयत्ता 5वी तर इथे ताई पण आलेली आणि छुटकी पण आलेली ते आयुषचं डान्स बघायला आणि आयुषचा डान्स जस्ट 2 मिनटं आधी संपलेला आणि तेव्हा आलेले होते ताई आणि छुटकी अवनी. तर ते थोडा वेळ पाहिलं आणि नंतर मग गेलं. ते आल्यावर तर भाषण वगैरे सुरू झालेलं. मग थोडा वेळ हे असं गार्डनमध्ये गेलो आम्ही. बाजूच्याच बाजूला गार्डन आहे तर तिथे थोडंसं रील्स बनवलं तन्वीचे 1-2 आणि माझं आणि मग घरी आलो. तर इथे घरी येताना गावदेवीच्या इथे हे सगळं केलेलं होतं. काहीतरी मिरवणूक किंवा पालखी वगैरे गेलेली होती. तर आमच्या आधीच गेले त्याच्यामुळे आम्हाला माहीत नव्हतं. पण हे सगळं करून ठेवलेलं. तर मुलं बघा किती एन्जॉय करतात. माझे पण लागले तिकडे आपलं मस्त मस्ती करायला. तर त्यांचा थोडासा शूट केला मी पण इकडे. छान वाटत होतं म्हणून. आणि मग घरी गेलो. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच ते बेल आयकॉनचं जे आहे ना तर त्याला पण प्रेस करून टाका. कारण की माझे नवीन नवीन व्हिडिओ जे टाकत राहील त्यांचे तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहील. तर सध्या मी रोज व्हिडिओ नाही टाकू शकत. त्यालासुद्धा कारण आहे. ते एकदा कधीतरी सांगेन नंतर काय कारण वगैरे आहे. तर जसं येईल तसं आठवड्यातनं 1-2 व्हिडिओ मी टाकत राहील. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चल चल अब जावा तन्वी. काय
विवांश विवांश कता तन्वी बापरे मम्मा बरोबर फेकरीची काही बॅड का सब भांडच होतो ना बघ अब बस कर तन्वी तन्वी बस करके ना की चल मम्मा माँ पर फेकरू मम्मा चाली तन्वी विवांश ओ विवाशी तन्वी रांगोळीचं होतं रांगोळी माझ्या हातमध्ये घाल ए चाले मामा कामे पर जायचं मंदी ए माँ पर कशन फेकरीची आहे बाबू नो गंदा छाता रांगोळी छी 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 हाथ कपड़ा मत लगाए बिल्कुल भी जो चाली मामा चाली विवास चाल देख कपड़ा लगा दिनो तन्वी वो देख होबड़ी पहले देख होली रम रोचो होली